जोरदार द्या आमदार यावेळी या ठिकाणी मी अर्थात भीमा तुम्हा वंदना परिवाराच्या वतीने आमच्या कांचनजी जाधव यांना विनंती करतो की आपण यामिनीताईंचा सन्मान करावा एक जाधवांकडून दुसऱ्यांना डॉक्टर विजयजी कदम सरांचा या ठिकाणी सन्मान अर्थात भीमा तुम्हा वंदना परिवाराचे प्रतीकजी जाधव या ठिकाणी करत आहेत आणि यानंतर अर्थात आम्ही नेहमी म्हणत असतो की कलाकारांच्या पाठीचा वापर, परंतु आज भीमा तुम्हा वंदना या सुंदरशा या कार्यक्रमाला आमच्या या परिवाराला नेहमी सगळं हस्ते संपूर्णपणे सहकार्य करणाऱ्या आमच्या अर्थात सौभाग्यवती यामिनीताई यशवंत जाधव या ठिकाणी फक्त आपणच या ठिकाणी शुभेच्छा देणार आहात, त्यामुळे नक्कीच मी पुन्हा विनंती करेन अर्थात यामिनीताई यशवंत जाधव. पर्व 5 बरोबर. सुशांत, मला पहिल्या 4 पर्वाला का बोलवलं नाही मला खंत वाटते. इतका सुंदर हा प्रोग्राम जिथे केवळ भीमाला मानणारी लोक जमा होत आहेत, भीमाच्या समाजातलीच नव्हे. परेश कुठेतरी होता, मला वाटतं अनाउन्समेंट करत होता आणि परेश म्हणाला, परेश आय लव्ह यू परेश. कारण त्याचं कारण सांगते की तू ठामपणे म्हणालास की मी हिंदू धर्मीय आहे पण मी बाबासाहेबांना मानणार आहे आणि म्हणून आणि कलाकार मंडळी म्हटलं ना की यशवंत जाधवांचा जीव आणि यशवंत जाधव माझा जीव, त्यामुळे अल्टिमेटली हे सगळं खूप मोठं नातं आहे. आणि सुशांत, मला खरंच खंत वाटते की पहिली 4 पर्व सुद्धा मी जर अटेंड केली असती तर मला खूप अभिमान वाटला असता. सगळी ओळखीची मंडळी, उमप साहेब पण बसलेत, सगळीच ओळखीची आहेत. पूर्वी तुम्हाला माहिती आहे परेश बाबासाहेबांची जयंती गावी केली जायची आणि भावकी गावी जायची, सगळी मुंबईची भावकी गावी जायची आणि त्यावेळेला म्हणजे फार कमी पगार असायचा पण सगळे पैसे गोळा करून मग ती जयंती साजरी करायचे आणि रात्रीची दिवसभर ती जयंती व्हायची आणि रात्रीच्या वेळेला कवाल्या असायच्या आणि गावागावातले लोक त्या कवाल्या ऐकायला यायचे. मला छोटंसं एक त्यातलं आठवतंय. मगाशी एकीने माझ्या भगिनीने गाणं गायलं की सांभाळा मीराबाई आता मी जाते. अशाच पद्धतीचं, माझा आवाज काही चांगला नाही आहे पण मी एक कडवं गाण्याचा प्रयत्न करेन. आपण सगळे सण कराल का? वदे मायावती वदे मायावती ऐक प्रजापती हो माझ्या वंशाचा हा ज्ञान रती मारती घे तुझे हाती सिद्धार्थाला हो माझ्या सिद्धार्थाला
हे मला इतकं जवळचं असायचं की ज्या दुधावरच्या बाळाची आई त्याला सोडून गेली ना की या गाण्याची मला आठवण यायची. आणि हे मी माझ्या 5वी 6वीत असलेलं ऐकलेलं गाणं जे माझ्या हृदयात आजही कोरलं गेलेलं आहे. आवाज जाधव साहेबांसारखा नाही पण प्रयत्न केला. पण जाता जाता जाधव साहेबांच्या 4 ओळी आहेत ज्याला पुढे 4 ओळी मी जोडल्यात त्या आपल्याला जाता जाता ऐकवण्याची आपली परवानगी मागते. कारण भाषण तर सगळेच करतात, तो भाषण करण्यापेक्षा काहीतरी वेगळं असावं असं मला वाटतं. जरा परेश मला मदत करशील कारण डोळे लावल्याशिवाय काय दिसत नाही. बघा थोडीशी मुलांची काळजी. एक मुलगा लंडनला, दुसरा मुलगा दिल्लीत होता. आणि मुलांबद्दल चर्चा करता करता असे सहजच आम्ही बोलता बोलता जाधव साहेबांनी जुन्या त्या काळात गेलो आपण ज्यावेळेला बाबा नव्हते आणि आपली जी परिस्थिती होती. जाधव साहेबांनी मला अशी गंमत म्हणून म्हटलं कशी दिसली असतीस. माझं मायाचं नाव शैला आहे. शैला तू कशी दिसली असतीस जो मडक्यात गळ्यात मडकं घातलं असतं. तर थोडा वेळ आम्ही हसलो पण टचकन दोघांच्या डोळ्यात पाणी आलं आणि लक्षात आलं की अरे बापरे काय भयानक परिस्थिती असती जर असं मडकं माझ्या गळ्यात असतं तर. आणि त्याच्यात मी जाधव साहेबांना स्फुरलेली आहे काही ओळी. तो देह गाव पुसाला गोरावर होती आमची खोपटी. गाव पुसाला गोरावर होती आमची खोपटी. गळ्यात मडकं कमरेला झाडू असायची. गळ्यात मडकं कमरेला झाडू असायची. लपतच गावातनं वाट काढायची. लपतच गावातनं वाट काढायची. तहानलेला गळा लटपटते पाय. तहानलेला गळा लटपटते पाय. दारा दारा पुढे मारायची हाक. शिळा भाकर तुकडा वाढ माय. शिळा भाकर तुकडा वाढ माय. चिली पिली उपाशी राहायचो. चिली पिली उपाशी राहायचो. भुकेल्या पोटी मेलेली ढोरं खायचो. उपाशी पोटी मेलेली ढोरं खायचो. शिक्षण नव्हतं महारांसाठी. शिक्षण नव्हतं महारांसाठी. मार्कीची मिळायची हातात काठी. मार्की कोणाला माहिती आहे का? घराण्याला मार्कीची काठी हातात यायची आणि ती मार्कीची काठी आली की वर्षभर त्याने त्या गावाची मार्की करायची असायची. मार्कीची मिळायची हातात काठी. शिवता शिवत सगळ्यांना व्हायची. शिवता शिवत सगळ्यांना व्हायची. फुटक्या कपात चहा मिळायची. हे मीही भोगलेलं आहे. गावी जिल्हा परिषदेच्या शाळेत 3 वर्ष शिकलेली आहे. फुटक्या कपात चहा द्यायची हे मीही भोगलेलं आहे. एखादीनं कोरड्यास दिलं तर कोरड्यास कोणाला माहितीये का? सगळ्यांना माहिती आहे. वाघून म्हणजे मला डिस्क्रिप्शन सांगायला नको. एखादीनं कोरड्यास दिलंच ना तर लांबून वरून घामेल्यात ओतायची. घामेल्यात. जनावरांचे कोड कौतुक व्हायचे. आम्हा सगळे हाड म्हणायचे. मरण येत नव्हतं. लाचार होतो. लाचारीचं विष गबगार प्यायचो. आणि मग तो देह कोणाचा? माझ्या बाबांचा. तो देह झिजला नसता तर आम्हा सगळ्यांचा देह सजला नसता. तो देह झिजला नसता तर आम्हा सगळ्यांचा देह सजला नसता. कुणा पाटलाच्या वाड्यावर मारकी करत करत विजला असता तो देह. मला भयंकर 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 अभिमान आहे की भीमराव की बेटी मैं तो. जय भीम वायू. जय भीम. या मध्ये एकच सांगावं की प्रत्येक जण घरी नाही तर घेणार नाहीत. जाधव साहेब ऍक्च्युली जाधव साहेब इथे आले असते ना तर मला वाटतं न बाला न भरची त्याच्यानंतर बंगला गाडी मोटर गाडी आणि कुठली छाती ठोक हे सांगू जगाला हे सगळी गाडी जाधव साहेबांनी इथे घेतली असती. पण जाधव साहेबांचं हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे. एन्जिओप्लास्टी झालेली आहे आणि म्हणून ते इथे आलेले आहेत. पण त्यांच्या वतीनं माझ्या सगळ्या भीमाला मानणाऱ्या माझ्या अनुयायांना, माझ्या मित्रपरिवाराला, माझ्या नातलगांना प्रेमाचा जय भीम.
की खरंच या ठिकाणी प्रत्येक जण येऊन आपली कलाकृती सादर करतोय, वादक आपली कलाकृती सादर करतात, गायक करतायत, निवेदक करतायत. प्रत्येक जण खूप जण असे की जिथे दिसणारे कमी आहे पण पडद्यामागचे हात खूप आहेत, असे सगळेजण या ठिकाणी भीमाला वंदना करतात, आमच्या बाबासाहेबांना वंदना करतात. आणि आज देखील आपण भाषण न करता खऱ्या अर्थाने सुंदरशा गायनाच्या माध्यमातून आणि सुंदरशा कवितेच्या माध्यमातून भीमाला ही वंदना दिलेली आहे. यामुळे नक्कीच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर विजय सगळेकरांना पण विनंती करतो की आपण शुभेच्छा. मला वाटतं अशा कार्यक्रमाला भाषण करण्यापेक्षा जे इव्हन मी निवेदकांनाही विनंती करेन की इतके सगळे कलाकार इथे गात आहेत, एवढी कलाकृती आपली साजरी करतायत, वेळ आपल्याकडे कमी आहे. मी फक्त 2 वाक्य आपल्याला बोलतो. डॉक्टर हर्षदीप कांबळे सर जे आपल्या सगळ्यांना परिचित आहेत, त्यांना ह्या अशा जिथे जिथे चळवळी चालतात त्यांच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे राहतात. आज ते परदेशात असल्यामुळे त्यांनी मला आवर्जून फोन करून सांगितलं की आपल्याला ह्या आपल्या लोकांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहायचं आहे. त्या कार्यक्रमाला तुझं क्लिनिक बंद करून तू आज तिथे हजर राहायचं पूर्ण कार्यक्रम इथे बघून, आणि जी काही मदत त्यांना लागेल जिथे जिथे काय तिथे कमी पडतील. यांनी काही इथे असल्यामुळे काहीच कमी पडणार नाही, परंतु जे काही कमी पडेल तिथे तुम्ही खंबीरपणे उभं राहायचं आहे. आणि ह्या लोकांनी फक्त 5 वर्ष नाही तर सतत 50 वर्ष हा कार्यक्रम केला पाहिजे, प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम झाला पाहिजे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम. अभिमानाच्या जय भीम. कार्यक्रमाला उशीर होतोय, मी काही बोलत नाहीये.